धान खरेदी नोंदणीसाठी एकीकडे मुदतवाढ देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना खोटे आश्वासन द्यायचे, तर दुसरीकडे या नोंदणीसाठी आवश्यक असलेली ऑनलाईन सेवा बंद ठेवायची, अशा तुघलकी राज्यकारभारांनी शेतकरी भरला जात आहे। एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत 48,000हून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे। राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती। त्यासाठी धान खरेदी नोंदणी करणे गरजेचे आहे। मात्र नोंदणीसाठी आवश्यक यंत्रणाच अपुरी ठेवल्याने आता शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 मदत देण्याचा सरकारचा हेतूच संशयाच्या भोवरात सापडला आहे। जर नोंदणी कमी झाली तर सरकारला पैसे कमी द्यावे लागतील, म्हणून मुदतवाढीचा हा खेळ सुरू असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात शासनाचे 4,46,000 क्विंटल धान खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे। जिल्ह्यात एकूण 61,591 शेतकऱ्यांची नोंदणी होणे अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त 15,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। याचा अर्थ अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात आधीच खरेदी केंद्राची मोजकी संख्या आणि नेटवर्कची समस्या यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। धान खरेदी नोंदणी पुरेशी झालेली नसताना पुन्हा नोंदणीसाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात ही मुदतवाढ संपत आली तरी नोंदणीसाठी आवश्यक असलेली ऑनलाईन लिंक ओपन होत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।